एक करिअर काउन्सिलर, कन्सल्टंट आणि ट्रेनर म्हणून काम करत असताना मला वेगवेगळ्या साहित्यकृतींशी माझा संपर्क येतो. असंच एक साहित्यकृती, या साहित्यकृतीचं नाव आहे विडंबन, ज्याला इंग्लिशमध्ये आपण पॅरोडी म्हटलं जातं. या संदर्भातील एक साहित्यकृती मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. विडंबन हा साहित्य प्रकार विनोदप्रधान आणि उपरोधिक शैली, एखादं काव्य म्हणा, कथा म्हणा, गाणं म्हणा किंवा विचारसरणीची खिल्ली उडवण्यासाठी मराठीमध्ये वापरला जातो. यामध्ये मूळ कलाकृतीची शैली, त्याचा छंद, लय, संदर्भ कायम ठेवून त्याचा विनोदी, उपरोधिक किंवा टीकात्मक पुनरावृत्ती केली जाते. अशा या समृद्ध मराठीमध्ये विडंबनाला एक समृद्ध परंपरा आहे. संत साहित्य घ्या, भारुड घ्या, लावणी घ्या, शाहीर घ्या किंवा हलकं फुलकं विनोदी लेखन घ्या, यामध्ये आपल्या या विनोदाचा अगदी मुक्त हस्ताने उपयोग केला जातो. आजचं विडंबन आहे, चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. विडंबनाचं नाव सांगितलं, मला ते आवडलं, मला तुमच्याशी ते शेअर करूशी वाटलं. लोकांना हे खोटं वाटतं, पण लक्षात ठेवा, चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. लोकांना हे खोटं वाटतं, पण लक्षात घ्या, चोरामुळे तिजोरी आहे, कपाट आहे, त्यांना लॉक आहे. चोरामुळे खिडकीला ग्रिल आहे, चोरामुळे घराला दरवाजा आहे, दरवाजाला कुलूप आहे, बाहेर अजून एक सेफ्टी दरवाजा आहे, फक्त आणि फक्त या चोरामुळे. चोरामुळे घराला, सोसायटीला कंपाऊंड आहे, त्याला गेट आहे, गेटला वॉचमन आहे, वॉचमनला वर्दी आहे, ते आणि ते फक्त या चोरामुळे. चोरामुळे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मेटल डिटेक्टर मशीन आहे, चोरामुळे सायबर सेल देखील आहे. आणि या चोरामुळेच पोलीस आहेत, त्यांना पोलीस स्टेशन आहे, त्यांना गाड्या आहेत, काट्या आहेत, पिस्तूल आहेत आणि बंदुका आहेत, त्यामध्ये गोळ्या देखील आहेत. ते फक्त या चोरामुळे. चोरामुळे न्यायालय आहे, तिथे जज आहेत, वकील आहेत, शिपायापासून कारकून आहेत. चोरामुळे. चोरामुळे तुरुंग आहे, चोरामुळे जेलर आहे आणि जेलमध्ये शिपाई आहे. असा हा चोर. मोबाईल, लॅपटॉप, तत्सम इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, तसेच सायकल, बाईक, कार इत्यादी वस्तू चोरीला गेल्यावर माणूस नवीन वस्तू खरेदी करतो आणि त्यामुळेच अर्थव्यवस्थेला हातभार लागतो. ज्यांनी हे विडंबन केलं, त्याची कल्पनाशक्ती किती अफाट आहे याचं मी कौतुक करतो. चोर शब्दामुळे भाषेतील साहित्य कृतीमध्ये भर पडण्यास जरूर हातभार लागला आहे. अलीबाबा, 40 चोर ही कथा, प्रेम कथामध्ये हमखास येणारा चोरटा कटाक्ष, चित चोरटी, क्रिकेटमधील चोरटी धाव व चोराची आळंती हे गाव, यासारखे शब्दप्रयोग याची सर्वश्रुत उदाहरणं आहेत. मराठी भाषेमध्ये चोर या शब्दाचा केलेला वापर, चोराच्या वाटा चोराला ठाऊक, चोरावर मोर, चोराच्या मनात चांगलं, चोर सोडून संन्याशाला सुळावं देणं, काडी चोर तो माडी चोर, चोराच्या उलट्या बोंबा, चोराच्या हातची लंगोटी, चोर तो चोर वर शिरजोर, चोर चोरी से जाय फिर हेराफेरी से न जाय, यासारख्या अनेक म्हणी. यामुळं आपली मातृभाषा, मराठी भाषा समृद्ध झाली. चित्रपटसृष्टीला अर्थ, प्रसिद्धी मिळवून देणारी चोरी मेरा काम, चितचोर, चोर मचाए शोर, चोरी की बारात यासारखे अनेक लोकप्रिय चित्रपट, अशा कित्येक घटकांना अस्तित्वात असणाऱ्या चोर या शब्दाचं साहाय्य आहे. राजकीय चोरामुळे मात्र आपल्या या अर्थव्यवस्थेला कोणताही फायदा होत नाही. राजकीय चोर हा शब्द अगदी उपरोधिकपणे या ठिकाणी वापरलेला आहे. राजकीय चोर फक्त स्वतःसाठीच जगत असतात. या ठिकाणी चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. विडंबन जे काही सादर केलं, त्या विडंबनाची काही वैशिष्ट्य आहे. उपरोध, ज्याला सार्कझम म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये विनोदाचा वापर केला जातो, समाजातील विसंगतीवर मार्मिक टीका केली जाते, मूळ कलाकृतीची साधर्म्य राखून त्याला विनोदी वळण देणं, भाषा शैलीत चातुर्य व शब्दखेळांचा वापर करण्याचं काम हे विडंबन करत असतं.
विडंबन हे मराठी भाषेला मिळालेलं केवळ मनोरंजनाचं साधन नसून समाजातील विसंगती दाखवण्याचं प्रभावी माध्यम आहे. विडंबन लोकांना हसवतं, तर त्याच वेळा विचार करायलाही भाग पाडतं. आजचं विडंबन होतो, चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आजपर्यंत विडंबन याही प्रकारे चोर या निगेटिव्ह शब्दाचा अर्थव्यवस्थेला कसा वापर होतो, तो विचार करावा लागेल, याचंच मला खूप कौतुक वाटलं. या व्हिडिओच्या माध्यमातून चोर आणि त्याच्या कृती यांचं या ठिकाणी मी कुठल्याही अँगलनी समाधान किंवा समर्थन करत नाही. पण ज्या लेखकानं चोर अर्थव्यवस्थेचा कणा आहे हा विडंबनात्मक शैलीमध्ये ज्या गोष्टी नोट केल्या त्या माझ्या मनाला भावल्या आणि मला पूर्णपणे कल्पना आहे त्या देखील तुमच्या मनाला भावतील. तर हा विडंबन प्रकार मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीही जाणला असेल, तुम्हीही त्याच्यामध्ये रुची निर्माण केली असेल आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.